बायको गेल्यानंतर संपतरावांचं संपूर्ण जग म्हणजे त्यांचा मुलगा समीर होता. पण ज्याच्यासाठी त्यांनी आयुष्यभर घाम गाळला त्याच मुलाने त्यांना अशी जखम दिली की ती कोणत्याही औषधाने भरून निघणारी नव्हती. मात्र काही महिन्यांनी नियतीने असा खेळ खेळला की समीरचं डोकं लाजेने खाली झुकलं. चला तर मग कथेला सुरुवात करूया. गावाच्या टोक्याला असलेल्या छोट्याशा घराच्या अंगणात रोज सकाळी एक वृद्ध माणूस शांतपणे तुळशीला पाणी घालत असे. त्यांचं नाव होतं संपतराव. काही महिन्यापूर्वीच त्यांच्या आयुष्याची साथीदार त्यांना कायमची सोडून गेली होती. त्या दिवसापासून घरातली प्रत्येक भिंत, प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक कोपरा तिची आठवण करून देत होता. तरीही संपतराव रोज हसण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्यांना एकच आशा होती, तो म्हणजे त्यांचा मुलगा समीर. समीर अनेक वर्षापासून ऑस्ट्रेलियात राहत होता. मोठी नोकरी, आलिशान घर आणि त्याचा असणारा सुखी संसार. गावात सगळे त्याचं कौतुक करत. एके दिवशी अचानक समीरचा फोन आला. तो म्हणाला, "बाबा, आता तुम्ही तिथे एकटे राहू नका. मी येतो आणि तुम्हाला कायमचं माझ्यासोबत ऑस्ट्रेलियाला घेऊन जातो." हे शब्द ऐकताच संपतरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. माझा मुलगा मला विसरला नाही. त्यांनी देवासमोर हात जोडले. काही दिवसांनी समीर आणि त्याची पत्नी भारतात आले. संपतरावांनी प्रेमाने त्यांचं स्वागत केलं. गावभर फिरून त्यांनी मुलाला जुन्या आठवणी दाखवल्या. समीर मात्र सतत मोबाईलवर व्यस्त होता. दुसऱ्याच दिवशी तो म्हणाला, "बाबा, हे जुनं घर आणि शेती आता ठेवून काही उपयोग नाही आहे. सगळे विकून टाकू. ऑस्ट्रेलिया तुमच्यासाठी त्याहून चांगलं आयुष्य आहे." संपतरावांनी एक क्षण घराकडे पाहिलं. त्या घरात त्यांच्या आयुष्याच्या असंख्य आठवणी होत्या. पत्नीचा हसरा चेहरा, मुलांचं बालपण आणि संघर्षाचे दिवस. पण मुलाच्या सुखासाठी त्यांनी मन घट्ट केलं. काही दिवसांतच घर, शेती आणि सगळी मालमत्ता विकून गेले. ऑस्ट्रेलियात जाण्याचा दिवस उजाडला. संपतरावांनी घराच्या उंबरठ्याला नमस्कार केला. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण मनात मुलासोबत नव्या आयुष्याची स्वप्न होती. समीर त्यांना एअरपोर्टवर घेऊन गेला. संपतरावांना अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटांत त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघात त्यांची वाट पाहत होता. एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर समीर म्हणाला, "बाबा, तुम्ही इथे या खुर्चीवर बसा. मी चेक इन करून येतो. मग आपण दोघं एकत्र आत जाऊ." संपतराव हसत बसले. त्यांच्या हातात फक्त एक छोटी बॅग होती आणि मनात मुलासोबतच्या नव्या आयुष्याची हजारो स्वप्न. अर्धा तास गेला, 1 तास गेला, 2 तास गेले. समीर परत आलाच नाही. संपतरावांनी आजूबाजूला शोधायला सुरुवात केली. त्यांनी समीरला अनेकदा फोन लावला, पण त्याचा फोन बंद होता. तेवढ्यात एका कर्मचाऱ्याने विचारलं. तो म्हणाला, "आजोबा, तुम्ही अजून इथेच आहात?" संपतराव थरथरत्या आवाजात म्हणाले, "माझा मुलगा मला घेऊन ऑस्ट्रेलियाला जाणार होता, पण तो अजून आला नाही." कर्मचाऱ्याने यादी तपासली आणि शांतपणे म्हणाला, "सर, समीर नावाचा प्रवासी 2 तासांपूर्वीच फ्लाईटने निघून गेला आहे." हे शब्द ऐकताच संपतरावांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्याच्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, त्याच मुलाने त्यांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर एकटं सोडलं होतं. एअरपोर्टवरील एका सुरक्षा रक्षकाने संपतरावांना जवळच्या वृद्धाश्रमात नेलं. पहिले काही दिवस ते कोणाशीच बोलत नव्हते, पण हळूहळू त्यांनी तिथल्या एक वृद्धांशी मैत्री केली. कोणाला पत्र लिहून दिलं, कोणाला औषधांची आठवण करून देणं, तर कधी लहान मुलांना गोष्टी सांगणं. हेच त्यांचं नवीन आयुष्य बनलं. एका समाजसेविकेने त्यांच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन त्यांच्या प्रामाणिकपणावर त्यांना वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिली. संपतरावांनी आपल्या अनुभवाने त्या ठिकाणचं रूप पालटलं. काही महिन्यांतच तो वृद्धाश्रम अनेक निराधार वृद्धांसाठी खरं घर बनला. पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियात समीरच्या आयुष्यात वादळ येणार होतं.
ऑस्ट्रेलियात समीर ज्या कंपनीत काम करत होता ती कंपनी अचानक बंद पडली. त्याची नोकरी गेली, बँकेचे हप्ते थकले, घर विकण्याची वेळ आली. जवळचे मित्रही दूर गेले. त्याच काळात त्याच्या पत्नीची प्रकृतीही बिघडली. समीर पहिल्यांदाच पूर्णपणे एकटा पडला. एका रात्री त्याने वडिलांचा जुना फोटो हातात घेतला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी बाबांसोबत हे काय केलं? अपराधीपणाने त्याला झोप लागली नव्हती. शेवटी त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्याला वाटत होतं बाबा अजूनही त्याची वाट पाहत असतील, पण भारतात त्याची वाट पाहत होतं असं एक सत्य ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. भारतात आल्यावर समीरने सर्वत्र वडिलांचा शोध घेतला. शेवटी एका व्यक्तीने त्याला त्या वृद्धाश्रमाचा पत्ता दिला. समीर घाबरतच आत गेला. समोरचं दृश्य पाहून तो थबकला. संपतराव एक लहान मुलीला हसत गोष्ट सांगत होते. आजूबाजूला अनेक वृद्ध त्यांच्या भोवती बसले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. समीर धावत जाऊन त्यांच्या पायांवर पडला. बाबा, मला माफ करा. क्षणभर शांतता पसरली. संपतरावांनी त्याला अलगद उभं केलं. ते म्हणाले, माफ तर मी तुला त्याच दिवशी केलं होतं, ज्या दिवशी तू मला एअरपोर्टवर सोडून गेलास. समीर रडत म्हणाला, बाबा माझ्यासोबत चला. संपतराव हसले आणि म्हणाले, बाळा, ज्या घरातून मला हकललं गेलं त्याची मला आता गरज नाही, पण तुला माझी गरज असेल तर मुलगा म्हणून नाही तर माणूस म्हणून नेहमी माझ्याकडे तू ये. समीरला त्या क्षणी समजलं, पैसा, परदेश आणि मोठेपणा यापेक्षा आईवडिलांचं प्रेम लाख मोलाचं असतं. त्या दिवसानंतर समीर दर महिन्याला भारतात येऊ लागला. त्याने वृद्धाश्रमाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. संपतरावांच्या डोळ्यात पुन्हा समाधान दिसू लागलं. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, ही छोटीशी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर या गोष्टीचा बोध असा आहे, ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं त्यांना आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात कधीच एकटं सोडू नका, कारण कर्माची फेड उशिरा होते पण नक्की होते.